लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरिकाय दातुं मुनींद्रय. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग करू प्रथम नमना. पांडुरंग करू प्रथम नमना. पांडुरंग करू प्रथम नमना. पांडुरंग करू प्रथम चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं. गवं वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुरिदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा.
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयं मुदीरयेत्। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् पदं किमपि तत्त्वमहं न जाने। कृपया सर्वांनी 2 मिनिटासाठी वरती हात करा बरं। वर हात करून टाळी वाजवून आपण नामसंकीर्तनाने सुरुवात करूया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी जय हो। हे नाथ नारायण वासुदेव हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हरे राम हरे राम जय हो। राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री राधे राम राम हरे हे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरे। श्यामर रामचंद्र भगवान की जय। इहरा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चितानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो विठ्ठल विठ्ठल सेवेकरिता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगतवंदनीय देहो निवासी श्रीमंत तुकोबाराय यांचा असून आजच्या अभंगात तुकोबाराय प्रत्येक मनुष्य मात्राला प्राप्त झालेल्या नरदेहाची महती प्रतिपादन करणारा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल। या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की सज्जन हो, तुम्हाला मला प्रत्येक मानवाला प्राप्त झालेला माणसाचा जन्म किती महत्वाचा आहे, किती श्रेष्ठ आहे, तर स्वर्गातील देवता सुद्धा या मानवी जन्माचा हेवा करतात एवढा महत्वाचा आहे। इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे। स्वर्गातील देवतांना सुद्धा वाटतं की आम्हाला माणसाचा जन्म प्राप्त व्हावा आणि तो जन्म आम्हाला प्राप्त झाला म्हणून आम्ही स्वतःच्या जीवनाला धन्यता देतो। धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो। एका साधकाने प्रश्न केला, महाराज विठोबाला शरण गेल्यानंतरच जर धन्यता असेल तर त्यामागे आमचा काय फायदा? तुकोबाराय फायदा सांगतात, आयुष्याच्या साधने सच्चितानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो। बाबांनो, विठोबाला शरण गेल्यानंतर तुम्हाला सच्चितानंद पद प्राप्त होतं, सगळ्यात मोठा फायदा आहे। बरं महाराज, एक छोटासा प्रश्न आहे बघा, जो जन्माला आला तो एक दिवस जाणार आहे, ज्याचं बारसं झालं त्याचं 13वं सुद्धा निश्चित आहे, म्हणजे आपल्याला सुद्धा एक दिवस करा नाही तुमले आपल्याला सुद्धा एक दिवस जावं लागणार आहे। मग महाराज शंका अशी आहे, आम्ही मेल्यानंतर आमच्या फोटोच्या खाली कुणीतरी स्वर्गवासी लिहिणार, कुणी कैलासवासी लिहिणार, कुणी नरकवासी लिहितात का? आपल्या आस्थानाला आहे का पद्धत? नाही ना, कुणीतरी स्वर्गवासी लिहिणार, पण स्वर्गवासी लिहिल्यानंतर माणूस खरंच स्वर्गालाच जातो का हो?
म्हणजे नरकाला काय कुलप असतात का? तिथे सुद्धा हाजरी लावणारे लावतातच. तुकोबाराया आमचा प्रश्न असा आहे, आम्ही विठोबाला शरण गेल्यानंतर सच्चिदानंद पदवी प्राप्त झाली असं तुम्ही म्हणतात, तीही प्राप्त झाल्यानंतर आम्हाला खरोखर स्वर्गाची वाट मिळेल का? तुकोबाराय खूप सोपा मार्ग सांगतात. तुकोबाराय म्हणतात, आम्ही ज्या वाटेने आलो त्या पाय वाटेने तुम्ही जर त्या पद्धतीने परमार्थ करत आलात तर तुम्हालाही निश्चित स्वर्ग प्राप्त होईल. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेकरिता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगतवंदनीय देहू निवासी श्रीमंत तुकोबाराय यांचा असून आजच्या या कीर्तनरूपी सेवेसाठी अभंग घेतलेला आहे. आज साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पवित्र पुण्यवंत झालेली आपली ही भूमी, प्रभू रामचंद्रांच्या कृपाछत्राखाली वसणारं आपलं हे पावन पवित्र अस्ताने गाव, या मालेगाव तालुक्याचं वैभव असणाऱ्या पवित्र अस्ताने गावामध्ये सगळ्यांच्या परिचित असणाऱ्या आदरणीय आईसाहेब, ज्यांना सगळे प्रेमाने आजीमाई असं म्हणायचे, कैलासवासी गंगा भागीरथी रेश्माबाई काशीनाथ देवरे, आईसाहेबांच्या या उत्तर कार्याच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. त्यांची चिरंजीव आदरणीय श्री हरिभक्त परायण मदनसिंग काशीनाथ देवरे, माजी मुख्याध्यापक BM पाटील विद्यालय असताने, तर आदरणीय सरांच्या त्या मातोश्री, त्यांचे द्वितीय सुपुत्र हरिभक्त परायण महेंद्रसिंग काशीनाथ देवरे, आणि त्याचबरोबर त्यांना 2 सुकन्या, 2 मुलं आणि 2 मुली असा असणारा हा 4 भावंडांचा परिवार. त्याचबरोबर आदरणीय वैकुंठवासी काशीनाथ रामभाऊ देवरे हे सुद्धा मुख्याध्यापक होते. सगळेजण त्यांना आदराने कारा नाना म्हणून ओळखायचे. तर नानांच्या बाबतीत काय बोलावं सज्जन हो, आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी ज्या पद्धतीने एखादा कुंभार चिखलाचा गोळ्याचा मग मडक्याचा आकार देत असताना त्या कुंभाराच्या ज्या भावना त्या चिखलाच्या गोळ्याविषयी असतात ना, अगदी तशा भावना एका शिक्षकाच्या आपल्या विद्यार्थ्याविषयी असतात. हरिभक्त परायण वैकुंठवासी कारा नानांनी जे आपलं संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांसाठी खर्च केलं, नवे नवे त्यांनी भारत देशामध्ये भावी नागरिक घडवण्यासाठी जे आयुष्य खर्च केलं, एकदा त्यांच्या या सुंदर प्रेमळ आणि गोड अशा व्यक्तिमत्वासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज जरी ते स्वर्गवासी झालेत, पण आजही त्यांच्या कीर्तीचा सुगंध अस्ताने गावामध्ये धरमळतोय. आजही आजूबाजूच्या परिसरामध्ये कारानाना म्हटलं की आजही लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. असं गोड आणि शिस्तप्रिय असणारे व्यक्तिमत्व. सज्जनो, एका शिक्षकाचं जीवन फार सुंदर असतं बरं का, फार गोड असतं. आज मला सांगायला आनंद वाटेल की ज्यांच्या निमित्ताने या गावात माझं येणं झालं ते सुद्धा शिक्षकच आहेत. आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण सोमसिंग महाराज अस्तानेकर, खुलताबादला ते सर्व्हिसला आहेत, चांगले शिक्षक आहेत. तुम्ही सगळ्यांचं तुमचं ते आवडते लेकरू या गावाचं. तर सोमसिंग महाराजांच्या माध्यमातून, या देवरे परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं. आज या कीर्तनासाठी हरिभक्त परायण माझे गुरुवर्य रमेशजी महाराज टाकळीकर महाराजांची विशेष उपस्थिती आहे. आदरणीय हरिभक्त परायण आमचे मृदुंगाचार्य, आमचे पिंपराळकर राज महाराज, हरिभक्त परायण आमच्या राज महाराजांची विशेष उपस्थिती आहे. आपल्या गावाचं वैभव असणारा, अतिशय खानदेशात प्रिय असणारा गोड गळा हरिभक्त परायण आमचे शरद महाराज यांची विशेष उपस्थिती आहे. त्यांना साथ करणारे समस्त आस्थाने गावातीलच ना, सगळे आपल्या आस्थाने गावातील हरिभक्त परायण भजनी मंडळ यांची विशेष उपस्थिती आहे. त्याचबरोबर बापू महाराज आस्थानेकरच का, वा वा, माऊलींची सुद्धा विशेष उपस्थिती आहे. हरिभक्त परायण आमच्या श्री संत तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी बालकीर्तनकार गजानन महाराज देवघटकर यांची विशेष उपस्थिती आहे. त्याचबरोबर आमचे विनेकरी महाराज, सुतक आहे का बाबा, सुतक आहे का बाबा, हो सुतक. हां, तर विनेकरी महाराजांची विशेष उपस्थिती आहे. सगळेच गायक वादक गुणीजन टाळकरी मंडळी मानावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. कीर्तनकाराचे बॉडीगार्ड कोण बरं? कीर्तनकाराचे बॉडीगार्ड चोपदार. बघा, बॉडीगार्ड असे असले ना, मग कीर्तनकाराला काही टेन्शन नसतं. म्हणजे अर्धा कीर्तन माबी असं नाही होणार बरं.
पण आमच्या चोपदार माऊलींसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळी. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर साऊंड इज अ बेस्ट बट ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. आमच्या गोकुळदादांची उत्तम अशी साऊंड सिस्टीम आहे. त्यांच्या सुंदर ऑपरेटिंगसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आपल्या या आस्ताने गावातील देवरे परिवाराच्या माध्यमातून आईच्या स्मरणार्थ झालेली ही आजची कीर्तनरूपी सेवा संपूर्ण देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये ज्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येत आहे, तर ज्ञान मंदिरा या यूट्यूब चॅनलसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. कारण सज्जनो, दिसायला कॅमेरा छोटा आहे पण कॅमेऱ्याची ताकद फार मोठी आहे. विठ्ठल विठ्ठल. आईच्या कर्तृत्वाचा आणि शिक्षकाचा कर्तृत्वाचा फार जवळचा संबंध असतो. आज या देवरे परिवाराच्या माध्यमातून जी कीर्तनाची मला संधी मिळाली, मला तर असं वाटतं ना की जेवढं आईविषयी बोलावं तेवढं स्वर्गवासी झालेल्या सरांविषयी सुद्धा बोलावं. नक्की बोलावं सज्जन हो. ऐका ना, किती जवळचा संबंध असतो आपल्या आईचा आणि एका शिक्षकाच्या कर्तृत्वाचा. शिक्षक काय करतात माहिती आहे का? शिक्षक एका ओल्या मातीला आकार द्यायचं काम करतात. कसं करतात? लक्ष देऊन ऐका. एकदा झालं असं, एका कुंभाराने चिखलाचा गोळा घेतला. खूप चिखल त्याने पायाने आधी तुडवला, अगदी निर्दयपणे तुडवला. असा तुडवला की त्या चिखलाची पार नस आणि नस मोकळी झाली असेल. असा त्या कुंभाराने काय तुडवला? बोला ना. चिखल तुडवला. चिखल तुडवल्यानंतर त्याचा असा गोळा घेतला, तो त्या चाकावर ठेवला आणि ठेवत असताना त्या कुंभाराने आधी विचार केला की आपण याची चिलम बनवायची. काय बनवायची? चिलम बनवायची. चिलम माहिती तुम्हाला कशासाठी वापरतात? हां, बरोबर, हुशार आहेत तुम्ही असताना लोक. त्या कुंभाराने आधी त्या चिखलाला चिलीमचा आकार दिला. भगवान न जाणे त्याच्या मनात काय बदल झाला, त्याने चिलीमचा आकारच बदलला. फिरवता 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 चिलीमचा आकार बदलला आणि छोटासा पाण्याचा माठ, ज्याला सुरमई असं म्हणतात, अशी छोटीशी पाण्याची सुरमई त्याने बनवली आणि बाजूला ठेवली. बाजूला ठेवल्याबरोबर त्या सुरमईला वाचा फुटली सज्जन हो. ती सुरमई, तो छोटासा पाण्याचा माठ त्या कुंभाराला म्हणतो, कुंभार दादा, अहो तुम्ही तर माझी चिलम बनवणार होतात. जर तुम्ही मला चिलम बनवलं असतं तर मला आयुष्यभर पेटावं लागलं असतं. मला कोणी मान सन्मान सुद्धा दिला नसता हो. अजिबात कोणी आदराने माझ्याकडे पाहिलं नसतं. जर तुम्ही मला चिलम बनवलं असतं तर मला आयुष्यभर पेटावं लागलं असतं. कुंभार दादा, सांगा ना तुम्ही काय केलं असं? कुंभार दादा म्हणतात, अगं जास्त काही नाही, फक्त माझा विचार बदलला. सुरमाई म्हणते, तुमचा फक्त विचार बदलला, पण तुमच्या विचारामुळे माझं सारं जीवन बदललं. माझं सारं जीवन बदललं. याला म्हणतात शिक्षकाचं जीवन. कवी फार सुंदर सांगतात, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात. 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 वर घालितो धपाटा, वर घालितो धपाटा, आत आधाराचा हात. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात. घाली तो धपाटा, घाली आधाराचा हात. कुंभारा सारखा नाही रे कुंभारा सारखा नाही रे जगात. एका गुरूंचा स्वभाव कसा असतो बघा. आधी तुडावी तुडावी मग हाती कुरवाळी. ओल्या मातीच्या गोळ्याला देई आकृती वेगळी. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात. म्हणून सज्जन हो, आपली हिंदू सनातन संस्कृती फार श्रेष्ठ आहे. ज्या श्रेष्ठत्वाने आपल्या आईला, आपल्या आईचा आदर्श तुमच्या माझ्या डोळ्यासमोर ठेवला सज्जन हो. ऐका, आज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जर आपण उत्तम कर्म केले असतील
आपापल्या कर्तबगारीला आपापल्या कर्तव्याला सांभाळून जर आपण जगलो तर सज्जनो आपलं जीवन सार्थकी लागतं. आणि आज तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एवढा श्रेष्ठ आहे म्हटले माणसाचा जन्म, ज्या जन्माची इच्छा स्वर्गातील देवता सुद्धा करतात. अभंगाचं प्रथम चरण. इहलोकीचा हा देह, 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 इहलोकीचा देव इच्छिता ती पाहे. सुंदर म्हणतात तुकोबाराय, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर मृत्यू लोकी भावा जन्मामा. स्वर्गातील देवता माणसाच्या जन्माची इच्छा करतात, हा सरळ सरळ अर्थ होतो. एका साधकाने प्रश्न केला, महाराज स्वर्गात काही कमी का म्हणे देवांना? स्वर्गामध्ये कामधेनूचे कळप आहे, चिंतामणीच्या खाणे आहेत, ऐरावतासारखं वाहन आहे, रंबेसारखे अप्सरा आहेत, अमृताचे झरे आहेत. एवढा सगळा आनंद सोहळा स्वर्गातील देवता सोडून इथं मृत्यू लोकामध्ये काय मरायला येतील का? बरं, देवाने आम्हाला माणसाचा जन्म दिला, किती सुखी आम्ही जन्मात. महिला मंडळ मला सांगा, तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या संसारात सुखी आहेत का दुःखी? बोला ना. हा, गरबिडी घ्यात का? कसे तुम्ही, सुखी आहेत का दुःखी? 100% दुःखी, 100%. निंदाल्या बाया भेटतीच नाही आटे, दुःख नाही तर काय, नाही का? 100% दुःखी आमच्या जीवनामध्ये. माझ्याकडे एक औषध आहे, एक फॉर्म्युला आहे. काय करा, एवढं 10वा पाणी 13वा बट आवरू द्या, एक दिवस भगवा घाला आणि डायरेक्ट काशीला निघा. जमेल का? सुटा याचा काही करीतो पाव, तो देखे पाय गोवियले, बहुवाटे परा न सुटे हा संसार, न सुटे हा संसार, न सुटे हा
संसार. कितीही संसारात दुःख असलं तरी तो संसार आमच्याकडून सुटणार नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी, देवाने माणसाचा जन्म दिला, संसार दिला, मुलं बाळं दिले, प्रपंच दिले, सगळं दिलं, पण दुःखच दुःख दिसतं. एवढं दुःख दिसतं, एवढं दुःख दिसतं की आयुष्याचं शेवटचं टोक येऊन जातं तरी आम्ही सुखाची अपेक्षा सोडत महाराज आम्ही सुखाची अपेक्षा. बघा, दोघं पती पत्नी, 70 वर्षाचे आजोबा आणि 65 वर्षाची आजीबाई वरती छतावर संध्याकाळी फिरत होते. फिरत असताना तिसऱ्या मजल्याच्या स्लॅबवरून दोघं जण खाली पाहतात. आजोबा मोठ्या आनंदाने म्हातारीला पत्नीला म्हणतात, अगं पाहिलं का, किती दिलं देवाने, किती दिलं देवाने. अगं एक वेळ अशी होती आपल्याला राहायला घर नव्हतं, छोट्याशा झोपडीमध्ये आपला संसार झाला, सोन्यासारखे 4 लेकरं आले, 4 सुनबाया आल्या, मुलं नोकरीला लागले, 2-2 असे 8-10 नातवंड झाले. एवढा मोठा प्रपंच, आज ट्रॅक्टर काय, स्कॉर्पिओ काय, गाड्या काय, माड्या काय, काय नाही दिलं देवाने आपल्याला. बघ ना, किती किती उपकार आहे देवाचे. तेवढ्यामध्ये आजीबाई म्हणे काय लावलं हो, देवाने दिलं, देवाने दिलं, मी काहीच नाही केलं का? तुमच्या पावलामागे पाऊल टाकून उभी राहिली, मी माझं सर्व सोडलं. अहो, पाय माझे पण जोडवे तुमच्या नावाचे घातले, गळा माझा पण मंगळसूत्र तुमच्या नावाचं घातलं, उदर माझं पण बाळ तुमच्या नावाचं आहे, कपाळ माझं पण कुंकू तुमच्या नावाचं आहे. मी माझं माहेर सोडलं तुमच्यासाठी, धनगोत सोडलं तुमच्यासाठी, माझं सुखदुःख सोडलं तुमच्यासाठी. माले तर डॉक्टर, वकील, इंजिनियर देखाली येत नाही, मला तर डॉक्टर, वकील, इंजिनियर बनायचं होतं, पण शिक्षण सुद्धा सोडलं. हे सगळं तुमच्यासाठी सोडलं आणि तुम्ही म्हणता देवाने दिलं, देवाने दिलं, मी काहीच नाही केलं का? आजोबा म्हणे आता म्हातारपणे डोकं लावण्यात मजा. बाबा म्हणे खरंय खरंय, तू म्हणते तेच खरं. म्हाताऱ्या माणसांची जी मान हालते ना, ती याच कारणाने हालते, ते आयुष्यभर असं म्हणता खरंय खरंय, तू म्हणते तेच खरं, तुझ्याशिवाय मी एक पाऊल पुढे जाऊ शकत नाही. कारण माहिती आहे आता म्हातारपणे काय उगाच वाद घालायचा. आजीबाई म्हणता म्हणे बघा, आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा. बाबा म्हणे पेपर आणले का काही नाही सोबत वकिलाचे? म्हणे काय सोक्षमोक्ष लावायचा, एक सांगा, खरं सांगा, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? कोण विचारता असं? बोला ना आस्थानेकर मंडळी. 65 वर्षाची म्हातारी 70 वर्षाच्या बाबाला विचारते, खरं सांगा तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? बाबा म्हणे आपल्या मसनवटीत गौऱ्या गेल्या गा आता काय काहीतरी फालतू प्रश्न विचारते, नको वेडापणा करू, काही नको विचारू. नाही नाही, खरं सांगा तुम्ही किती प्रेम करता? अगं तुझे दात पडले, माझे दात पडले, तुना मोती बिंदू घ्यात, मना घ्यात, काय उगाच काहीतरी विनाकारण प्रश्न करते. म्हणे अजिबात चालणार नाही, मला उत्तर पाहिजे म्हणजे पाहिजे, खरं सांगा किती प्रेम करता? बाबा म्हणे एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आजी म्हणे मग समजा मी जर मेली तर तुम्ही काय करणार? बघा त्या काका म्हणे दुसरी करली म्हणे, मी जर मेली तर तुम्ही काय करणार? बाबा म्हणे अगं मी वेडा होणार, वेड्यासारखा कुठे कुठे फिरणार, कधी वनपटमध्ये दिसणार तर कधी टिंगरीमध्ये दिसणार, मी कुठे कुठे दिसणार. आणि एके दिवशी फिरता फिरता गावावर जाणार, माझी भाऊबंदकीच मला म्हणणार, दादासाहेब किती दिवस एकटे फिरणार? मग दुसरी करी. मग म्हणे येडा ना काय भरोसा, विठ्ठल विठ्ठल. सज्जन हो, भगवान परमात्म्याने माणसाच्या जन्माबरोबर आम्हाला अनेक भाव विश्व सुद्धा दिलेला आहे. त्यामध्ये संसार, प्रपंच, मुलं बाळ, नातेवाईक, मित्र परिवार सगळा गोतावळा येतो. सगळं आम्हाला दिलं, पण सगळ्यांनी आम्हाला फक्त दुःख दिलं. जर सुखाची अपेक्षा केली असेल तर भगवंताकडे भगवान म्हणतात तुला सुख प्राप्तीसाठी साधन दिलंय मनुष्य देहाचं, या मनुष्य देहाद्वारे तू सर्व काही प्राप्त करू शकतो. आता गंमत अशी सज्जन हो, स्वर्गातील देवता माणसाच्या जन्माची इच्छा करतात. आम्हाला जन्म मिळाला पण सुख मिळालं नाही, मग स्वर्गातील देवतांना मनुष्य जन्म प्राप्त करण्याची इच्छा कशासाठी? काय कारण आहे बरं? मनुष्य जन्मातला अजून एक दुःख सांगते तुम्हाला. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत रोग आहे प्रत्येक माणसाला, प्रत्येकाला आजार आहे. 3 वर्षाचा मुलगा चष्मा लावतो आज, 3 वर्षाच्या मुलांचे डोळे खराब होतात, रोग नाही तर काय. एवढंच नाही, 17-18 वर्षाच्या मुलाचे केस पांढरे होतात. तो मुलगा म्हणतो खूप टेन्शन आहे मला, टेन्शन. 17 वर्षाच्या मुलाने काय संसार पाहिला, त्याला टेन्शन झालं असेल. 40 वर्षाचा मुलगा म्हणतो संन्यास घेतलेला बरा, नको यासना नाद कोणले. सारं आयुष्य आमचं चिंतेमध्ये जातं. सज्जन हो, श्रीमद भागवतात म्हणतात देहेस्ति मांस रुधिरे अभिमतिं त्यजत्वं
जाया सुता दिशु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गुनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठा. काय म्हणतात गोकर्ण महाराज, देहेस्ति मांसरुधिरम अभिमतीन त्यजत्वम. अरे देहामध्ये आहे तरी काय, रक्त आहे, मांस आहे, मज्जा आहे, धातू आहेत, हाडं आहेत, याच्याशिवाय दुसरं काहीच नाहीये. मी तर असं म्हणेल, जर देवाने तुमच्या माझ्या शरीराला ही वरची त्वचा दिली नसती तर माशा हाकलायला सुद्धा माणसं भेटले नसते. एवढी वाईट परिस्थिती या शरीराची राहिली असती. एवढी घाण आहे सज्जनो या देहामध्ये, एवढी घाण आहे. एका बाजूला म्हणतात शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. पण तीच दुसरी बाजू असं म्हणते, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधाचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. हमारे वृंदावन के साधु तो बहुत खूब सुनाते हैं. काया कुटी या निराली जमाने भर से 10 दरवाजे वाली जमाने भर से. काया कुटी या निराली जमाने भर से 10 दरवाजे वाली जमाने भर से. सबसे सुंदर आँखों की खिड़की, सबसे सुंदर आँखों की खिड़की, इसमें पुतली काली जमाने भर से. काया कुटी या निराली जमाने भर से 10 दरवाजे वाली जमाने भर के. सुनते श्रवण नासिका सूंघे, सुनते श्रवण नासिका सूंघे, वाणी करे बोलचाली जमाने भर से. काया कुटी या निराली जमाने भर के 10 दरवाजे वाली जमाने भर के. काया कुटी या निराली जमाने भर से. काय सुंदर सांगता तो साधू. सबसे सुंदर आँखों की खिडकी. प्रत्येक घराला खिडकी असते ना, एक तरी खिडकी असते. खिडकी काय काम करते बरं महिला मंडळ? खिडकी काय काम करते? खिडकीचं एक विशेष आहे, खिडकी आतलंही दाखवते आणि बाहेरचंही दाखवते. बरोबर आहे ना? खिडकी आतलंही दाखवते आणि बाहेरचंही दाखवते. पण जर तुमच्या खिडकीला काच असेल आणि त्या काचेला जर काजळी असेल, त्या काचेला जर जाळं लागलं असेल, घाण झालं असेल, तर कितीही चांगली काच असू द्या, तुम्हाला खिडकीतून बाहेरचं जग पाहता येणार नाही. आणि बाहेर असाल तर आतलं काही दिसणार नाही. तसं भगवंताने नेत्राची खिडकी प्रत्येकाला दिलेली आहे. या नेत्राच्या द्वारे तुम्हाला मला अंतकरणातला हरी बाहेरही पाहता येतो. जर दृष्टी निर्मळ असेल तर, दृष्टी निर्मळ असेल तर आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. नक्की जमतं सज्जनो, पण आधी आपल्या मनाची पवित्रता असणं गरजेचं आहे. सज्जनो, तुम्ही परमार्थ कसा करतात यापेक्षा तुमचं आचरण किती पवित्र आहे हे खूप महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका ना, या मनुष्य देहाच्या द्वारे तुम्हाला मला भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येते. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. आपला प्रश्न असा होता, स्वर्गातील देवता सर्व सुख सोडून माणसाचा जन्म का मागतात? अजून एक छोटंसं उदाहरण सांगते, तुमच्या लक्षात येईल. स्वर्गातील देवतांचा देह म्हणजे चांदी मोल देह आणि माणसाचा जन्म म्हणजे लोखंडा मोल देह. उदाहरण घ्या, माझ्या एका हातात चांदी आहे, दुसऱ्या हातात लोखंड आहे. मला सांगा तुम्ही काय घेणार? तुम्ही चांदी घेणार. चांदी, बरोबर आहे ना? तुम्ही चांदी घेणार. पण तुमच्याकडे जर परीस असेल तर तुम्ही काय घेणार? मग तुम्ही लोखंड घेणार, कारण तुम्हाला चांगलं माहिती आहे परिसाच्या स्पर्शाने काय होतं, लोखंडाचं सोनं होतं. तसं स्वर्गातील देवतांचा देह जरी चांदी मोल असेल, माणसाचा देह जरी लोखंड मोल असेल,
चांदीचं सोनं होत नाही, त्यात परिवर्तन होत नाही. पण माणसाचा देह जरी लोखंड मोल असेल, या लोखंड मोल देहाला जर भगवंताच्या नामाच्या परिसाचा स्पर्श झाला तर या लोखंड मोल देहाचं सुद्धा सोनं होतं. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. तुकोबराय म्हणतात तो सुंदर माणसाचा जन्म आम्हाला प्राप्त झाला, आमचं जीवन धन्य झालं. अभंगाचं दुसरं हे धन्य आम्ही